तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मोठा ब्लॉगमध्ये. तर आपला नवरात्र खतम झाली, आता मोठा ब्लॉग सुरू झाला आहे आपला. तर आपल्याला जायचं आहे आज पैसे यायला मोंडाळे, नाही मोंडाळे नाही, खंडाळे गावात. तर चला निघूया. आणि हा आपले नवरात्राचे जे लास्टचे 2 ब्लॉग होते शेवटले, त्या ब्लॉगचा आपला डाटा डिलीट झाला आहे, त्यामुळे त्या ब्लॉग आला नाही. मी प्रयत्न करतो आहे रिकवर होण्यासाठी, डाटा रिकवर होण्यासाठी. डाटा जसा रिकवर होईल, ओ बाई काय धनका बसला. तर आपला डाटा जसा रिकवर होईल तसं मी आपला नवरात्राचा ब्लॉग टाकणार आहे. तर तोपर्यंत आपल्या या ब्लॉगचा एन्जॉय घ्या. मेन म्हणजे आपलं नवरात्राचे जे लास्टचे ब्लॉग होते, एक देवी विसर्जनाचा आणि एक भंडाऱ्याचा ब्लॉग होता. ते कॅमेऱ्याचं माझ्याकडनं फॉर्मॅट झालं कॅमेरा, त्याच्यामुळे ते डाटा उडाला. सेटअप नीट बसला की काय माहिती, बऱ्याच दिवसानंतर मी बाईकवर आलो आहे. तर सेटअप कसा बसला आहे काय माहिती, पण बघू आता थोड्या वेळात पुढं थांबू आपण, त्यावेळेस कॅमेरा चेक करू एकदा. तर हा आपला भुसावळ हायवे, जो आपण आपल्या गावाकडनं तिकडे जात होते, हा पाडदी साईडचा. इकडे फर्स्ट टाईम आले आपण, म्हणजे ब्लॉकमध्ये फर्स्ट टाईम आलो. चला भेटू थोड्या पुढे. तर इकडे समोर आपल्या गावाची फळी आहे बांबोरी, इकडे वे आणि त्या साईडला वे. हॉटेल बोलले राव, एक मिनटं थांबतो मी, बंद या साईडला पण आपल्या गावाची फळी, पण रस्ताच नाही आहे. रस्ता बनानी एक और फळी लग गई. आणि आपली गाडी फुटलेली आहे यार, ॲक्सिडेंट झाला होता गावाच्या पुलाजवळ. गाडी इकडे फुटली, थोडी बरेच फुटली आहे. चला पुढं जर थांबून सांगतो मी आपले. तर तिकडं खाली खाली त्या पुलावर जाऊ आपण पुढे. दाखवतो गाडी केवढी सुटली. ॲक्सिडेंट होता बॅगचा, नशीब खराब. हो भाई, गाडी ते तकरीबन प्लॅटिना. भाई मेंढरा नाही दिसत, पांढर बाळू मामाची मेंढर. तर भाई आपल्या गाडी
हे आपली गाडी ॲक्सिडेंटमध्ये आपल्या गाडीचं काय काय फुटलं दाखवतो मला एक मिनिट. हे पहा, हे डायरेक्ट पूर्ण होल पडलं. टाकी टाकी फुटली म्हणजे मध्ये पण थोडं चिप झाली इकडे. ही टाकी फुटली. हो, कॅमेरा चालू. हो, रॅप चालू डिझेल. हे क्रॅश. हे वाकलं होतं, ब्रेक पायडल वाकलं आहे. हे डायरेक्ट एकदम भयानक घसरलं आहे. तो डब्बे पण तो भाई ॲक्सिडेंट असा झाला होता. सकाळी सकाळी एकदम घाईत जळगावमध्ये जात होतो. हो, असं होतं बरं. राईड हो, सॉरी. आपलं काय होतं विसरला मी, आठवणच पडली यार. काय सांगत होता मी ॲक्सिडेंटचं आपलं. एक मिनिट कॅमेरा स्टॉप करू. चालतं हा आपल्या गाडीचा. एवढी आपली गाडी फुटली आहे. DJIचा कॅमेराचा हे मस्त आहे. हे एक भारी डायरेक्ट सेटिंगसाठी मोबाईलला कॅमेरा कनेक्ट करायचा डायरेक्ट पाहिजे. तर आपला ॲक्सिडेंट असा झाला होता, मी सकाळी झोपेतनं उठून घाईत जळगावला जात होता. मी जळगाव जात असताना आपल्या गावाच्या गिरणाच्या पुलावर खड्डे आहेत. त्या खड्ड्यांमध्ये आपण गाडी स्लिप झाली होती. हो, खड्ड्यात पडताच आपली गाडी स्लिप झाली आणि खाली पडलो. त्याच्याने एवढं नुकसान झालं. हो, चलो नाही मग ते मेन राहणार आलं. पोरं एवढं भारी होते. ते गाणं पण म्हणत होते, पण आपल्या कॅमेऱ्यात आवाज येणार नाही. माईक लावला हेल्मेटमध्ये, त्याच्यामुळं आवाज येत नाही. चला जाऊ आता खंडाळा. लोणावळा खंडाळा. ते नाही इकडचं दुसरं गाव आहे खंडाळा, तिकडे जायचं. हो भाई, मिलते हैं कुछ दूरी पे. चलो आता डायरेक्ट एकदम फोरवेकडे एकदम हॉटलिनचे काम चालू आहे. आपलं जे आधी जे ब्लॉग होते त्या ब्लॉगमध्ये आपण यायचो त्यावेळेस रस्त्याचं काम चालू होतं. आता रस्त्याचं काम पूर्ण झालं आणि हॉटलिनचं काम चालू आहे. काही दिवसांनी परत येऊ आपण या रस्त्यावर एखादी हॉटेलवर थांबतो. रास्ता एकदम मोकळा दिसता इधर का. तिकडनं जास्त गाड्या येत नाही. म्हणजे फोरवे बायपास आहे. जळगाव आडजेपासनं तर डायरेक्ट तरतूरपर्यंत बायपास आहे. जळगावचा संपर्कच नाही, त्यामुळं जास्त गाड्या दिसत नाही इकडे. ज्या रेग्युलर गाड्या होत्या छोट्या गाड्या कार वगैरे अशा, त्या गाड्या अजून पण तिकडच्या हवेने जुन्या हवेने जातात. डायरेक्ट जळगाव बायपास, जळगावच्या बाहेर निघायचा त्याच गाड्या एकदा इकडं. हो भाई, थोडा आवाज होता बाईच्या गाडीवर. सुरी ब्रँड. काय करला मतलब धावाला आता.
आणि आपल्या डेली ब्लॉगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि हा आपल्या इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. आपण सध्या नवीन आहे ब्लॉग बनवण्याच्या ह्याच्यात. सॉरी, हे सध्या नवीन आहे आपण ब्लॉग बनवण्याच्या. जसं जसं आपण ट्रेन होत जाऊ तशी तशी आपल्या ब्लॉगची क्वालिटी आणि म्हणजे एडिटिंगमध्ये जेवढे येत नाही आपल्याला ब्लॉगचे, जशी येते तशी करतो. चला अजून भेटू पुढे. तर भाई थोडा शूट करू आपण आपल्या बाईकचा इकडे लावून की आपला गाडी नंबर आपल्याला ओके जास्त जोरात आहे गाड्या. आता काही नाही गाडी. दोन तीन फोटो हल्ले मस्त मस्त. टोर घ्यायला गावात येता भाऊ. डॉगेश टोर द्यायला गावात येतो फोटो. भाई बरोबर प्लॅन कसं आहे, थोडे 2-3 जण जास्त उडता त्यापाशी गाड्या आपण बी उडायचा. जाणू हां, इकडे नवरात्राच्या वेळेस शिवमहापुराण होतं. नवरात्राच्या वेळेस देवी उठल्यावर आमच्याकडची देवी लेट उठते त्यामुळे इकडं काही लक्षच नाही आलं. नाही तर शिवमहापुरांचा पण ब्लॉग घेतला असता मी. आणि आलं गाडीला आपली गाडीवर काय हुआ पप्पा पप्पन बाबा. पप्पा काय पैसे पैसे घ्यायले पैसे गाडीची नडी फाटली. डिझेल नडी फाटली गाडीची. ती निडी गाडी आपली मागची गड्डी की निडी घे भाई. गावातून म्हणतो ना गॅरेज. तर काय चालू होतं यार आपला. जाऊ द्या विसरला. चला भेटू पुढे. मागच्या ब्लॉगमध्ये आपण म्हणजे मागच्या त्या मोठ्या ब्लॉगमध्ये आपण तिकडे गेले होते खांडाळा रस्त्याने, म्हणजे पुऱ्या रस्त्याने. त्याच रस्त्याने जायचं आता बरोबर. तर भेटू आता डायरेक्ट त्या रस्त्याला लागू त्यावेळेस. एक गोष्ट तर राहिलीच, दिवाळीचे फटाक्यांची कंपनी मकरा फटाके, पाटील एजन्सी होलसेल. मकरा आकर्षक फटाके पाटील एजन्सी. शक्यतो पाटील एजन्सीकडून न घ्या. पाटील कसं आपला हिंदू धर्माचा माणूस पाटील. तुम्ही की त्यांच्याकडून नका घ्या, आपण विचार करा.
त्यांच्यामुळे आपली दिवाळी होईल, त्यांच्याकडनं आपल्या दिवाळीचं सामान घ्या. जे आपल्या दिवाळी होऊ देत नाही त्यांच्याकडनं सामान घेऊन नंबर प्लेट वापरून. म्हणजे आपल्या दिवाळीसाठी विरोध करता त्यांच्याकडनं तरी नका घ्या दिवाळीचं सामान. रिक्षा काय बनवली अरे ना, थोडेफार रिक्षाच्या मागचे, सॉरी रिक्षाच्या मागच्या त्या पोस्टरमधल्या. जुनाच गाव 6 किलोमीटर. चलो मिलते हैं अभी. तर हा आपला जो आधी गेले होते आपण, खूपच खराब होता तो रस्ता. पहिल्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितला असेल तर समजेल. जय महाराष्ट्र माता. आता एक साईड चांगला आहे हा रस्ता, एक साईड खराब आहे. बघू आता आपल्या नशिबात खराब साईड आहे लाड काय करेगा पायड. चलो वही सांगायला यासाठी आपण म्हणजे मी दुसऱ्याकडे कामाला आहे. दुसऱ्याकडे म्हणजे भाऊस आहे, मोठ्या भावाकडे कामाला आहे. तो उसकी वसूल करने की जाना पड़ता भाई. हाँ, पैसों की वसूली. तर आपला हा ब्लॉग बहुतेक 1-2 दिवस लेट येईल. तर सर्वांना आधीच दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी सर्वांना. आणि हां, आपलं ते 2 ब्लॉगचा डाटा उडाला आहे, आपण तो लवकरच रिकवर करू, जेवढा होईल तेवढा रिकवर करू. काय झालं होतं, मेमरी एकदम फुल झाली होती 128 GB. देवी विसर्जनाच्या दिवशी त्या दिवसात आपण आपण राहिलो त्यासाठी. मी त्यावेळेसच म्हणजे जागा करण्यासाठी मेमरीसाठी आधी जे व्हिडिओ होतो ते उडवत होता, पण माझ्याकडनं डायरेक्ट फॉर्मॅट झाली मेमरी. तर सर्व व्हिडिओ उडवले. मी प्रयत्न करतो आहे मेमरी कार्ड रिकवर करण्यासाठी. तसं आहे कोल्हाने मार्केटमध्ये एक पण आहे, तो करून देणार होता. आता तो लग्नाचे मेमरी कार्ड असतात ते पण रिकवर करतो. तो बोलला आहे 70% होईल असं. बघू आता होतं की नाही होतं. चलो भाई चलो. इकडचं काम चालू होतं वाटतं आता. इकडं आजूबाजूला सफा केलं आहे ना. आधी तिकडे त्या साईडला होता, पुलाच्या त्या साईडला, आता या साईडला करतोय. आता रस्ता खराब वांद्याचं एकाच टायमाला अख्ख्या जळगाव जिल्ह्याच्या रस्त्यांच्या कामं काढल्या काय काय माहिती सर्व. ते बाई इकडे काम चालू झालं आहे, ते तिकडनं थोडा पुढे चालू झालं. पहिलं बाप्पा त्या इथं कामं तर पुरे करते, इथं कामं पुरे करताना ना काय तरी.
एवढं खोल गेलं एक साईड पे इतना खोल. चालू बरोबर चालू त्याच्यावर. एवढं बरं पण चवडा होतं आहे खतरनाक होता. आधी शिरसाडा जायचे सकाळी सकाळी बरेच ॲक्सिडेंट व्हायचे इकडे या टर्नवर. आता डायरेक्ट समोरचं पण एकदम असं मोकळं मोकळं वाटतंय. नदी मागूर नदी मागूर आहे. मच्छी पकडता नदीत. डायरेक्ट डबल टिबलचा चवडा झाला रस्ता मस्त. बस चाल देऊ का. कुठं जायला ते रे एवढं दूर तुमच्या गावात नाही का. आडे यायला होते का कान्हाशिराबाद मध्ये. तर ह्या गावातले छोटे मुलं भेटलं ते फोटोशूट करून द्यावा त्यांनी. भाई ते काय होतं आहे हेल्मेटमुळे ना स्कॅन नाही होते म्हणजे मग त्याचं काढलं आहे फोटो. हो छोटे मुलं होते असं मस्त काढले पण फोटो. हे आपण निघाला होता उद्धव फोटो देख लो भाई. जे इंस्टावर ॲड नाही ते आताच फोटो बघून घ्या. पैकी एक स्टोरी एक पोस्ट आपला विषय. हां आवाज येतो इथे काय माहिती मला असं वाटतंय हे निघले वाटतं पेन. गाडी काय देत होता काहीतरी गायब झालं हे करतात. यार ओपन होते वाटतं ते काय ठेवलं माईक एक्स्ट्रावाला माईक ठेवलं ते मागच्या बॅगमध्ये. ग्लव्स पण आपण तिकडे चालले गरम होतं तो होते काय चला लवकरच भेटू आता मोठाड्या गावात. मी तिकडचा शूट नाही घेणार आहे मी तिकडचा हेल्मेट काढणार तिकडचा. तर भेटू लोक परत मग काढू तिकडनं येताना भेटू पैसे आणलं. तर हा 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 जो रस्ता आहे खंडाळ्याचा आहे तिकडनं पण आहे मोठा रस्ता पण हा शॉर्टकट आहे कुऱ्यामधनं हो बघ तर पाणीच पाणी काही दिसणार वाटतं कॅमेरा पाणी. तलाव आहे तलाव मोठा. तर हा जो शेतांमधला रस्ता आहे एक नंबर वाटतोय.
मीटर गेली पैसे मीटर चालू राहिला असतं तर भारी वाटलं असतं थोडं मीटर चालू गेली गाडी फुटली यार तर पण लागलं त्यातले करा शेतकरी थोडं भारी घर आहे शेतामध्ये म्हणजे गावात म्हणजे गावातच भेटणार होतं तिकडनं निघल्यावर मी इकडनं शॉर्टकट आलो म्हणून चालू केला कॅमेरा भाई का फोन आहे 1 मिनिट बंद करतो कॅमेरा तर तिथे रोडाचे काम चालू आहे ना त्यांचं हे कन्स्ट्रक्शनचं बापरे कुठं असतं कुठं ज्या रोडाचे काम चालू त्यांच्या गाड्या आणि ते म्हणजे सामान सिमेंट वगैरे ठेवायचं इकडनं मटेरियल तयार होतं आणि तिकडं रोडाकडे जातं भाई ह्या एरियाच्या पुढे पण रोडाचे काम चालू असतील नसतील ते इकडनं जाता गाड्या फुल ट्रॅफिक बापरे रस्ता रस्ता भयानक झाला इकडचा झाला गड्डा परत तर चला मित्रांनो भेटू परत तिकडनं रिटर्न झाल्यावर आई काय उभं रे बाई बुवा माईक कनेक्ट झाला वाटतं हॅलो 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 झाला का तर चला मित्रांनो आता घराकडे आपल्या झालं आपलं काम आपण जायच्या वेळेस तिकडनं शॉर्टकट गेले होते पुऱ्याकडनं आता इकडनं आले मोंडाड्याकडनं इकडचा रस्ता बघा कसा आहे मस्त पण तिकडं करा होता पण तिकडचा रस्ता पण चांगला करणार आहे ते त्यांचं काम झाल्यावर ते चांगलं करून देणार गावकऱ्यांसाठी रस्ता हा रस्ता असे ना जळगाववरनं शिरसाडा जातो हनुमान मंदिरावर बोदवडवरनं शिरसाडा तर आपलं नवरात्रात जास्त ब्लॉग आले मी नवरात्र पण सुट्ट्या नाही होत्या त्याच्यानंतर नवरात्राच्या 2-3 म्हणजे 4-5 दिवस झाले आणि त्यानंतर ॲक्सिडंट झाला त्यामुळं जास्त काही ब्लॉग काढला नाही मी नवरात्राचा तो भाई थंडी वाजते यार इकडे लाईटचे खांबे डोळ्यांनी पाहिलं एकदम भारी वाटतंय असं वातावरण आणि लाईटचे खांबे पेंटिंग असते ना पेंटिंग काढतं बरेचसे पिक्चरांमध्ये सीन दाखवतात त्या टाईप वाटतं तर काय कर भाई तू हो तिकडे त्या प्लॅन्टवर जायचा रस्ता सॉरी 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 दौड सॉरी सॉरी बराच मोठा झाला वाटतं तिकडनं आपल्या तिकडनं पण दिसला नसणार कॅमेऱ्यात आणि आता पण दिसणार आहे आता अंधार आहे त्यामुळे डायरेक्ट त्या तिकडनं तर गावापर्यंत तलाव येतो ओ भाई चलो निकल
चला अंधार अंधार पडला आता एक नशिराबादला भेटू. हो चलो नशिराबाद नाही तर रस्त्यामध्येच भेटू कुठंतरी बोलू तिकडं. रस्ता एकदम भारी झाला आहे पण हा आम्हाला जर माहीत राहिलं असतं इकडचा रस्ता भारी झाला आहे मी इकडनंच गेला असता. तर चला आले आपण आता रिटर्न आपल्या नशिराबादला. इथं थोडा वेळ थांबू चहा पिऊ जाऊ घराकडे. घराकडे प्रस्थान करू आपल्या. तर आजचा ब्लॉगमध्ये जास्त काहीच नाही एवढंच एवढंच होतं. काय बात होते काय म्हणजे आपले तो एलियन लागते काय लोगों का. चला चहाच्या दुकानावर भेटू आता. तर ही आपली गाडी आणि आपण पाहता कोणती गाडी निवडू. बुलेट आपल्या चेतन भाऊची बुलेट खतरनाक नवीन मीटर आलं वाटतं. ओ भाई बुलेटचा पिलच इकडे पण चला बुलेट वाले हो भाई या बुलेटचा भयानक पिकअप आहे रे भाई. पण जुन्या मॉडेलपेक्षा खरंच पिकअप भारी आहे या बुलेटचा. वाटतच नाही की बुलेट आहे. फायरिंग पण थोडी नवीन आहे म्हणून सायलेन्सर पण नाही टाकलं अजून. ट्रॉफिक ट्रॉफिक आहे भाई काय ट्रॉफिक आहे बाप्पा. हो त्या गाड्या एवढं थांबलं आहे. नवीन मीटर टायमिंग स्क्रीन टायमिंग दाखवते 2 मीटर झाले. काय रे बाई तर आपल्याला जागा भेटेन की नाही आता साईडला जायला. काट्यावरून गाडी जाते हो काही तर झालं वाटतं पुढे. नाही तुझी नाव गाडी आली. फायरिंग एवढी काही नाही आहे. सायलेन्सर बदलाल्यावर मस्त फायरिंग. स्ट्रोक झाले पहिले यार आज वाटतं स्पोर्ट बाईक आहे भारी चालते बुलेट एक नंबर. आधी जी जी बुलेट होती जुनी ते म्हणजे एकदम लेट पिकअप घेत होती आणि ही लगेच जागेवर. वाह पाहिजे दमता आहे 350cc वाटतंय ते आता काहीतरी. सेकंदामध्येच 80 घेतली यार. भयान आपल्याकडे बी पाहिजे ती अशी बुलेट.
रही है 1.5 फुट के रन का आराम जाओ, कोई दिक्कत है नहीं। गाड़ी तो भी एक तुम्हारी है, एक हमारी, 2 गाड़ी है रास्ते में। काय म्हणताय काय माहिती व्हिडिओ काढू आपण या गाडीचा रील. चला भेटू थोड्या वेळाने. तर चला घरी जातो आता. मी घरून परत यायचं इकडेच, पण हे सर्व येऊन. चला आजचा ब्लॉग आपला लवकरच आपण खतम करणार आहेत. तर हां, आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी. चला. हो भाई दिसतंय आणि काय माहिती रात्रीचं. बुलेटचा नंबर 3777. लवकरच आपले एक एडिटिंगसाठी मी एक अकाउंट ओपन करणार आहे. ओपन झाल्यावर कळवतो तुम्हाला ब्लॉग. रात्री एकदम मस्त वाटतं, पण आपला कॅमेऱ्यात कसं येतं काही माहिती. रात्रीचं आहे नाईट मोड नाही आहे कॅमेऱ्यामध्ये. ओल्ड मॉडेल आहे DJIचं ॲक्शन 5मध्ये आहे. ॲक्शन 5 प्रोमध्ये नाईट मोड. त्याच्यात एकदम भारी सीन आहे तो नाईटचा. ग्लव्स काढले तर थंडी वाजते यार आता. त्याच्या लाईटिंगमध्ये एकदम भारी व्हिडिओ येतो. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच खतम करू. तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघायला पण विसरू नका. तर चला भेटू लवकरच. आणि आपलं मेमरी कार्ड रिकवर झाल्यावर मी तो ब्लॉग पण टाकेल नवरात्रचा. ते 2 ब्लॉग राहिले आहेत, ते 2 होतो की 1 होतो काय माहिती, कारण की मेमरी कार्ड भरलं होतं देवी विसर्जनाच्या दिवशी. तर चला भेटू लवकरच. टाटा.